आर्या गोल्ड नावाची कंपनी आहे, म्हणजे मुंबईमध्ये ही कंपनी आहे. आणि या कंपनीचे म्हणजे इथला पॉवर इथला वापरायचा, इथे माती भूमी इथला पाणी सगळ्या व्यवस्था करून घ्यायचा. सिक्युरिटी यांचं संरक्षण मुंबई पोलिसांनी करायचा. हे सगळ्या गोष्टी मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या भरोशावर करायच्या. आणि रोजगार देताना मात्र महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना द्यायचा. हा महाराष्ट्रद्रोही आहे ही कंपनी. या कंपनीला महाराष्ट्रामध्ये खरं तर हा उद्योग चालवण्यास जर रोजगारच उपलब्ध नसेल तर तो उद्योग इथे चालवून उपयोग काय, ठेवून उपयोग काय. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगणार आहे की अशा कंपन्यावर महाराष्ट्राबाहेरील लोकांना जर ते रोजगारासाठी जाहिराती देत असतील आणि महाराष्ट्रातील तरुणांचा विचार करत असतील तर हा गुन्हा आहे. कारण शासनाचा नियम आहे की कुठल्याही कंपनीमध्ये 80% लोकांना स्थानिक रोजगार दिला पाहिजे. ते सगळे नियम आहेत आणि धाब्यावर बसवले आहेत. शासनाचे धोरण असताना म्हणून मी म्हणालो होतो की कर्नाटकाच्या धर्तीवर आपण कायदा करा स्थानिकांसाठी. तो कायदा करा म्हणून माझी विनंती केली, आम्ही पत्रव्यवहार केला सरकारकडे. पण बेरोजगारांच्या संदर्भात सरकारची अनास्था दिसून आली. आणि म्हणूनच अशा ज्या कंपन्या आहेत मत्स्यवाल, हे सरकारचं जुमानत नाही. कायदा नसेल आणि नियम असेल तर नियमाची ऐशी तैशी करून हे मनात वाटेल त्या पद्धतीने ही सगळी मंडळी काम करतात. याची तात्काळ दखल सरकारनं घ्यावी. आणि एकही माणूस महाराष्ट्राबाहेरचा त्या कंपनीत लागता कामा नये. देशातली लोक मुंबईत शिकायला येतात, देशातील लोक महाराष्ट्रात शिकायला येतात. असा कुठलाही एज्युकेशनमधला कोर्स नाही की जो मुंबईत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. आणि एवढं टॅलेंट असताना तुम्ही बाहेरच्या लोकांना प्राधान्य देताय. इथेच यांची बेईमानी या कंपनीची दिसून येते आणि या कंपनीवर सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.